रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी किसन महाराज चौधरी ज्ञानेश्वरीतील योगचिंतन आणि तिसऱ्या अध्यायातील कर्मयोग या संदर्भातलं निरूपण आपण ऐकतो आहोत। भगवान कृष्णांनी अर्जुनाला स्वधर्म या शब्दाचा अर्थ कर्म असा सांगितलेला आहे आणि मग कर्माचे बरेचसे बारकावे भगवंताने अर्जुनाला समजावून सांगितलेले आहेत। कर्म ही करावीच लागतात, कर्मापासून आपली सुटका नाही। कर्माचं फळ आपल्याला मिळतं, चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतं आणि वाईट कर्माचं फळ वाईट मिळतं। असे काही कर्माचे नियम भगवंतानी आपल्याला या ठिकाणी अर्जुनाच्या माध्यमातूनच जणू काही सांगितलेले आहेत। अर्जुना, तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाने क्षत्रियाचं कर्म करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे। हा विचार पुन्हा पुन्हा भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतायत। धर्म या शब्दाची व्याख्या माऊलींनी तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म या अर्थाने वापरलेली आहे। भगवान कृष्ण तिसऱ्या अध्यायामध्ये 35व्या श्लोकामध्ये म्हणतात, स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहा। माऊली म्हणतात, आगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे। बरेच वेळा तुमच्या माझ्या जीवनात असं घडत असतं की दुसऱ्याचं कर्म आपल्याला श्रेष्ठ दर्जाचं वाटतं आणि स्वतःचं कर्म हे कनिष्ठ दर्जाचं आहे की काय असं कधीकधी वाटतं। परंतु भगवंत या ठिकाणी स्पष्टपणे सांगतात की आपलं जे कर्म आहे मग ते कोणतं का असेना, जे कर्म आपल्याला मिळालेलं आहे ते प्रामाणिकपणे करणं। स्वधर्म निधनं श्रेयः परधर्मो भयावहा। दुसऱ्याचा धर्म किंवा दुसऱ्याचं कर्म किती चांगलं असेल तरी त्याच्याबरोबर आपली तुलना करता कामा नये। आपलं कर्म हे आपलंच कर्म आहे आणि ते श्रेष्ठ आहे असं समजून जर आपण केलं तर मला वाटतं कर्म हे अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल। माऊलीने मोठे सुंदर दृष्टांत दिलेत। माऊली असं म्हणतात, तरी लोकांची धवळारे देखोन या मनोहरे असती आपुले तणारे मोडावी की। दुसऱ्याचं घर किती जरी चांगलं असलं आणि आपलं घर लहान असलं म्हणून काही दुसऱ्याच्या घरावर आपण तुलना करायची का? त्यासाठी आपलं घर आपण मोडायचं का? माऊलीने आणखीन एक दृष्टांत दिला आहे, हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता त्याची भली जिया परे। आपली पत्नी जरी सुंदर नसेल तरीसुद्धा ती आपलीच पत्नी आहे। दुसऱ्याची आई किती जरी सुंदर असली तरी आपली आई ही आपलीच आई असते। दुसऱ्याचा धर्म दुसऱ्याचं कर्म किती चांगलं असलं तरी आपलं कर्म हे आपलंच कर्म असतं आणि ते श्रेष्ठ मानणं हा खरा त्याच्यातला अर्थ आहे। बरेच वेळा मी नेहमी सांगत असतो की भगवंतानी आपल्याला इथे देह दिला आहे। हा देह दिलेला आहे, हा कर्म करण्यासाठी दिलेला आहे। मागच्या काही निरूपणामधून आपण पाहिलं की माणसं मात्र अशी आहेत, मूर्ती लाहुनी देहाची खंत करती कर्माची ते गावंडेगा। देह मिळाला आहे पण कर्मच नको म्हणतात। अशा माणसांना काय म्हणावं? आणि म्हणून आपलं जे कर्म आहे हे कर्म श्रेष्ठ समजून त्याच्यात आपण जीव लावून जर काम केलं तर मला वाटतं त्याच्यामधला आनंद हा कर्मानंद असतो। मागे मी आपल्याला सांगितलं की सावता महाराज फार वेळा पंढरपूरला गेले नाहीत,
पण कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझे, शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई आली, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. म्हणजे कांदा मुळा भाजी हीच माझी विठाई आहे. संत सेनानावीसुद्धा माझ्या वाट्याला जरी हे कर्म आलेलं असलं तरीसुद्धा ते भगवंताने मला दिलेलं आहे आणि ते मी प्रामाणिकपणे केलं पाहिजे. अभंग लिहिताना ते म्हणतात, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पणायना दाऊ, अहंकाराची शेंडी पिळू, काम क्रोध नखे काढू, शांती उदक माथा चुळू. काही सुंदर विचार या मंडळींनी सांगितलेला आहे आणि म्हणून भगवंतानी आपल्याला इथे पाठवलं आहे, काहीतरी हेतूने पाठवलं आहे. त्याचा काहीतरी हेतू आहे आणि तो हेतू पूर्ण करणं हे आपलं काम आहे. आपण खरं तर इथे एक विश्वस्त म्हणून आलेलो आहोत. विश्वासाने भगवंताने आपल्याला इथं पाठवलं आहे आणि म्हणून त्याचा विश्वास पूर्ण करणं हे आपल्या हातामध्ये आहे. मी नेहमीच सांगत असतो की एखादा जर समजा एखादा एक शिक्षक असेल, भगवंताने मला जे कर्म दिलेलं आहे हे कर्म हे त्याचं म्हणून जर मी केलं तर त्याच्यातला आनंद जो आहे हा आनंद फार मोठ्या प्रमाणे असतो. भगवंत देऊ शकतो तसं तो काढून घेऊसुद्धा शकतो. ज्याच्यामध्ये देण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये काढून घेण्याचं सामर्थ्य आहे. मी एक दृष्टांत नेहमी सांगत असतो. एक आश्रम होता. त्या आश्रमामध्ये एक ऋषी राहत होते. आश्रमामध्ये अनेक प्रकारचे प्राणी असत. त्यामध्ये उंदीर, मांजर, कुत्रे अशा प्रकारचे प्राणीसुद्धा होते. एक दिवस असं झालं की ऋषी साधनेला बसलेले आहेत आणि त्यांच्या मांडीजवळ एक उंदीर आला. तो उंदीर थरथर कापत होता. ऋषीने विचार केला, हा बहुधा घाबरलेला दिसतोय, पण का घाबरला असेल बरं? म्हणून ऋषीने समोर पाहिलं तर एक मांजर आलेलं होतं. ऋषी विचार करतो की बहुधा हा उंदीर त्या मांजराला घाबरलेला असावा. ऋषीमध्ये फार मोठं सामर्थ्य होतं. ऋषीने क्षणाचाही विचार न करता कमंडलमधून पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं आणि त्या उंदराच्या अंगावर टाकलं आणि म्हणाला, मार्जा रहा भव. ताबडतोब त्या उंदराचं रूपांतर एका मांजरामध्ये झालं आणि हे मोठं मांजर पाहिल्यानंतर छोटं मांजर पळून निघून गेलं. असेच काही दिवस गेले. एक दिवस ते मांजरही घाबरताना दिसलं. ऋषी मनामध्ये विचार करतायत, आज का बरं हे घाबरलेलं असावं? ऋषीने समोर पाहिलं, एक कुत्रा उभा होता. बहुधा कुत्र्याला घाबरलेलं असावं. ऋषीने याही वेळेला क्षणाचाही विचार न करता कमंडलमधून पाणी घेतलं आणि त्या मांजराच्या अंगावर टाकलं आणि सांगितलं, श्वान हा भव. ताबडतोब त्याचं रूपांतर एका कुत्र्यामध्ये झालं आणि तो छोटा कुत्रा तिथून पळून गेला. असेच काही दिवस गेले. परत एकदा तो कुत्राही घाबरलेला दिसला. ऋषीला वाटलं, आता याला काय झालं असेल घाबरायला. म्हणून त्याने समोर पाहिलं. त्यावेळेला पर्णकुटीच्या समोर एक झाड होतं आणि त्या झाडाखाली एक वाघ येऊन बसलेला होता. ऋषी विचार करतोय की बहुधा हा कुत्रा त्या वाघाला घाबरलेला असावा. एका क्षणाचाही विचार न करता त्याने कमंडलूमधून पाणी घेतलं, त्या कुत्र्याच्या अंगावर टाकलं आणि सांगितलं, व्याघ्र हा भव. ताबडतोब त्या कुत्र्याचं रूपांतर एका वाघामध्ये झालं. परंतु वाघाने आपली जात दाखवायला सुरुवात केली. वाघाला वाटलं, बरं झालं आपली शिकार जवळ आली आणि म्हणून वाघाने त्या ऋषीच्या अंगावर झडप घ्यायला सुरुवात केली. ऋषीच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा एका क्षणाचाही विचार न करता कमंडलूमधून पाणी घेतलं आणि त्या वाघाच्या अंगावर टाकलं आणि मुशका हा भव. ताबडतोब त्या वाघाचं रूपांतर एका छोट्या उंदरामध्ये झालं. दृष्टांताचं तात्पर्य मंडळी आपल्या लक्षात आलं असेल की ज्याच्यामध्ये देण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये काढून घेण्याचं सामर्थ्य आहे. भगवंतानी आपल्याला एक विश्वस्त म्हणून या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्याचं काम करण्यासाठी आपल्याला पाठवलेलं आहे आणि म्हणून त्याचं काम करण्यात जो आनंद आहे तो फार मोठा आहे. एक नेहमीचा व्यवहारातला दृष्टांत मी नेहमी सांगत असतो. रामनवमीचा उत्सव आहे. कीर्तन संपलं. लोक आपापल्या घरी जाण्यापूर्वी प्रसादाला रांग लावली. सुंटवड्याचा प्रसाद वाटला जात होता. ते मंदिराचा मालक
त्याने एका गृहस्थाला सांगितलं की आलेल्या लोकांना तू सुंठवड्याचा प्रसाद दे. तो दारात उभा होता आणि आलेल्या प्रत्येक माणसाला तो प्रसाद देत होता. पण व्हायचं काय, त्याच्या कॉलनीतले किंवा शेजारचे बाजारचे लोक जेव्हा त्याला दिसतील त्यावेळेला मात्र तो त्यांच्या हातावर जास्त प्रसाद द्यायचा आणि इतर लोकांच्या हातामध्ये थोडा थोडाच प्रसाद द्यायचा. मालकाचे हे लक्षात आलं. मालकाने जेव्हा हे पाहिलं त्यावेळेला दुसऱ्या वर्षी मात्र जेव्हा रामनवमीचा उत्सव झाला त्यावेळेला त्याला सांगितलं, आता तू प्रसाद वाटायचं काम करायचं नाही, दुसरं कोणीतरी हे काम करेल. दृष्टांत तोच आहे. ज्याच्यामध्ये देण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये काढून घेण्याचं सामर्थ्य आहे. मी कधी कधी विचार करतो, माझी अनेक ठिकाणी प्रवचनं होतात, व्याख्यानं होतात. लोक म्हणतात की सर तुम्ही फार छान बोलता, तुमचा आवाज पण खूप चांगला आहे. मी मनामध्ये विचार करतो की भगवंतानेच मला असा आवाज का दिला, भगवंतानेच हे विचार माझ्या ठिकाणी का निर्माण केले. त्याचा काहीतरी हेतू आहे आणि तो हेतू आपण पूर्ण केला पाहिजे. आणि म्हणून मिळालेल्या देणगीचा वापर हा त्याच्यासाठीच केला पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याच्यासाठी आपली वाणी वापरतो त्यावेळेला ती वाणी अधिक पवित्र होते. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन भगवंत सांगतात की स्वधर्मे निधनम श्रेयः, परधर्मो भयावहा, आगा स्वधर्मो हा आपुला, जरिका कठीणू जाहाला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. आणि म्हणून आपला धर्म आपण प्रामाणिकपणे किंवा आपलं कर्म आपण प्रामाणिकपणे करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. अर्जुनाने हे सगळं ऐकलं आणि शेवटी अर्जुनाच्या मनामध्ये पुन्हा एक शंका निर्माण झाली. अर्जुन मनामध्ये विचार करतो आहे आणि भगवंताला तो सांगतो की देवा, तुम्ही जे जे काही मला सांगितलं हे सगळं मी ऐकलं, परंतु तरी माझ्या मनामध्ये एक विचार येतो की हे सगळं लोकांना समजत असूनसुद्धा लोक वाईट मार्गानेच का वागतात, लोक चांगलं का वागत नाहीत. तेव्हा भगवंत अर्जुनाच्या मनातली शंका पुन्हा दूर करतायत. आणि मग माऊलींनी काही सुंदर भगवंतासाठी विशेषण वापरलं आहे. तव हृदय कमळ आरामू, जो योगी यांचा निष्काम कामू, तो म्हणत असे पुरुषोत्तमू, सांगेन ऐक. हृदयांचे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो आराम करणारा आहे अशा प्रकारचा योग्यांचा राजा, निष्काम काम असा भगवंत पुरुषोत्तम हा अर्जुनाला सांगतो आहे. तरी हे कामक्रोध पाही, जयाचे कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी देते. खरं तर सगळ्या या गोष्टीचं कारण आहे ना, दोन शत्रू मानवी जीवनामध्ये असतात. पहिला शत्रू आहे की त्याच्या ठिकाणी असणारा जो काम आणि दुसरा म्हणजे क्रोध. काम आणि क्रोध हेच त्याचे शत्रू आहेत. आणि ज्ञान प्राप्त जरी झालेलं असलं तरीसुद्धा काम आणि क्रोध हे आडवे येतात आणि ती ज्ञानी व्यक्तीसुद्धा मूळ विषयापासून बाजूला जाते. माऊलींच्या प्रतिभेला या ठिकाणी किती बहर आलेला आपल्याला दिसतो. या कामक्रोधाचे दुष्परिणाम वर्णन करताना माऊलींनी अनेक प्रकारचे दृष्टांत दिलेत. माऊली म्हणतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजनमार्गीचे मांग मार्क जे. की जे काम आणि क्रोध जे आहेत हे ज्ञानाचा निधी आहे. या ज्ञानाच्या निधीवर बसलेले भुजंग आहेत. विषयाच्या दरीमध्ये राहणारे हे वाघ आहेत आणि भजन मार्गातले हे अंत्यज आहेत आणि हे सर्व मार्ग ठरतात. हे देहदुर्गीचे धोंड, या देहरूपी दुर्ग जो आहे या दुर्गाच्या ठिकाणी धोंड्याप्रमाणे हे अडून राहतात. यांचे व्यामोहाधिक दवड जगावरी, हे रजोगुणाचे मानसीचे समूळ असुरियेचे धालेपण ययांचे अविद्या केले. आणि हे सगळं जे आहे हे केवळ सगळं अज्ञानामुळे घडतं. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये आपल्याला काम आणि क्रोध हे बाजूला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हे मानवी मनाचे शत्रू आहेत.
या शत्रूंना आपण बाजूला केलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना जोड जी असते ना, कामक्रोधाला आणखीन जोड जी मिळते ती म्हणजे मोहाची जोड मिळते, अहंकाराची जोड मिळते. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही मोह निर्माण होतो. सारखं पाहिजे 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 प्रत्येक गोष्टीचा मोह निर्माण झाल्यामुळं माणूस हा मूळ विषयापासून किंवा मूळ कर्तव्यकर्मापासून बाजूला जातो आणि अनेक वाईट गोष्टींना त्याला सामोरं जावं लागतं. त्यात पुन्हा अहंकारमध्ये येतो. अहंकार तर एवढा मोठा शत्रू आहे की या अहंकारामुळं या मानवी जीवनामध्ये फार मोठी व्याधी निर्माण केलेली असते. म्हणून मोह आणि अहंकार हे आपल्यातले जाता काढले पाहिजेत. पुन्हा यांच्यावर आणखीन जोडीला येणारी माया असते. नंतर दंभ असतो. दंभ आणि माया याचाही परिणाम या संपूर्ण मानवी जीवनावर होत असतो आणि त्यामुळं साधू जरी असला, ज्ञानी जरी असला तरी तो विषयापासून बाजूला गेलेला असतो आणि त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात. मग असे लोक असे अडथळे जेव्हा निर्माण होतात त्यावेळेला किती ज्ञानी जरी माणूस असला ना तरी त्या माणसाला जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, न बोलता कवळीती प्राणी याते. माऊलींनी काही सुंदर उपमा दिलेली आहे. ते म्हणतात बुडवण्यासाठी पाणी असावं लागतं, पण पाण्याशिवाय हे बुडवतात. अशा अज्ञानी व्यक्तीला ते पाण्याशिवाय बुडवतात. जाळण्यासाठी अग्नी असावा लागतो, परंतु या अज्ञानी व्यक्तीला आगीशिवाय जाळतात. कवळण्यासाठी बोलणं असावं लागतं, परंतु या अज्ञानी व्यक्तीला ते न बोलताच कवळतात. आणि शास्त्रे विण सांदिती, दोरे विण बांधिती, ज्ञानी असी तरी बांधती पैज घेऊनी. अगदी पैजेवर सुद्धा हे शास्त्राशिवाय तोडतात, दोऱ्याशिवाय बांधतात. हे चिखले विण रोविती, तर चिखल नसला तरीसुद्धा त्यात ते रोवतात. पाके विण गोविती, हे कवणाजोगे न होती अतिटेपणे. आणि म्हणून या दंभ, काम, क्रोध, मोह हे जे षड्रिपू आहेत, या षड्रिपूंपासून ज्ञानी माणसाने बाजूला राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहताना पाहिलं की विषयाचे करी ध्यान, त्यास तो संग लागला, संगातून फुटे काम, क्रोध कामात ठेविला, क्रोधाने जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशाचे. जेव्हा मानवी मनामध्ये विस्मृती होते त्यावेळेला आत्मनाश होतो आणि मग आपण कोण आहोत, आपल्याला जायचं आहे कुठं, आपल्याला नेमकं करायचं आहे काय, ह्या सगळ्या गोष्टी तो विसरून जातो. आणि तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्रबुद्ध, म्हणून ते अगाध होऊनी ठेले. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे ज्ञान एकदा का मानवी जीवनामध्ये झालं की मग मात्र उत्कर्ष व्हायला वेळ लागत नाही. काम आणि क्रोध हे मानवी जीवनात असतातच. काही लोक बदलू शकत नाहीत. अर्जुनाचा मुळातला तोच प्रश्न आहे. काही लोक बदलू शकत नाहीत. दुर्योधन इतका वाईट होता. भगवंताने दुर्योधनाला खूप वेळा समजावून सांगितलं, याच्यामध्ये योग्य काय अयोग्य काय, त्याच्यामधला विवेक जागृत करण्याचा प्रयत्न भगवंतानी अनेक वेळा केलेला आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर दुर्योधन असं म्हणतो, कृष्णा, मी जे वागतो आहे हे चुकीचं वागतो आहे, हे मला काही समजत नाही का? काय बरोबर आणि काय चूक हे सगळं काही मला समजतं, परंतु मी मात्र माझ्यामध्ये बदल करणार नाही. मी असंच वागणार, माझ्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. आणि या सगळ्याचं कारण जर काय असेल ना तर त्याच्यामध्ये असणारा अहंकार, त्याच्यामध्ये असणारा दंभ हे त्याचं एकमेव कारण होतं. आणि म्हणून जोपर्यंत मानवी जीवनामध्ये विवेक, ज्ञान आणि वैराग्य येत नाही तोपर्यंत मानवी जीवन हे सफल होत नाही. काही माणसं बदलतच नाही. एक छोटा दृष्टांत मला आठवतो. भगवंतानी सगळी सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण केल्यानंतर पहिला प्राणी चतुष्पाद प्राण्यांमध्ये निर्माण केला असेल तो उंट निर्माण केला. आणि मग पुढे आणखीन चतुष्पाद प्राणी निर्माण केले, द्विपाद प्राणी निर्माण केले. आणि या सगळ्या प्राण्यांची निर्मिती झाल्यानंतर पहिल्या निर्मितीमध्ये जे काही दोष होते ते दुसऱ्या निर्मितीमध्ये दुरुस्त करत शेवटी
मानवी देह किंवा मानवी रूप हे भगवंतानी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं तयार केलं. मग सगळं झाल्यानंतर बाकी भगवंताला असं वाटलं की अरे आपण चतुष्पाद प्राण्यांमध्ये पहिला प्राणी निर्माण केला उंट, पण त्याचं काहीच प्रमाणात आपण दिलं नाही. तोंड बारीक आहे, शेपटी छोटी आहे, उंची खूप मोठी आहे, पाय मात्र लांब लांब आहेत, काहीच प्रमाणात नाहीत, एकही अवयव प्रमाणात नाही. भगवंताच्या चूक लक्षात आली आणि भगवंतानी त्या उंटाला वर बोलावलं आणि सांगितलं की अरे तुझी निर्मिती मी जेव्हा केली ना त्यावेळेला तुला जे अवयव मी दिले हे काहीच प्रमाणात दिले नाहीत, काही प्रमाणेच असं योग्य मला वाटत नाही, तेव्हा त्याच्यात मला थोडा बदल करायचा आहे. तेव्हा तू वर ये आणि मी तुझ्या शरीरामध्ये पुन्हा बदल करणार आहे आणि प्रमाणबद्ध अशा प्रकारचं शरीर तुला मी देणार आहे. त्यावेळेला उंटाने सगळं ऐकलं आणि उंट म्हणाला, बस देवा आता काही गरज नाही, हम तो बन चुके. म्हणजे आमच्यात आता कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. याचं एकच कारण म्हणजे मानवी जीवनामध्ये असणारा अहंकार, मानवी जीवनामध्ये असणारा दंभ आणि तो दूर करणं हे खरं तर आपलं महत्त्वाचं कार्य आहे. असो, कर्माचं सिद्धांत सांगत असताना किंवा तिसऱ्या अध्यायामधला हा कर्मयोग सांगत असताना आपण बराचसा बारकाईने विचार केला आणि हा कर्मयोग आपल्या जीवनामध्ये यावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा आपण सर्वांना विनंती आहे, हा भाग आपल्याला जरूर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतरांनाही तो ऐकायला लावा. पुन्हा पुन्हा तुमच्या प्रतिक्रिया मला जेव्हा ऐकतात त्यावेळेला खूप आनंद होतो आणि प्रेरणा मिळते. सर्वांना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.